रामलिंग किसन कांबळे लोहार समाजाचा न्याय हक्कांसाठी शिर्डी येथे मेळावा घेण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव वारुळे, सुरेश मांडवगडे, महादेव श्रीपती पवार, दिलीप थोरात, रामलिंग कांबळे, गणेश बाळके, शिवाजी दवणे, प्रभाकर लाड, शिर्डीमधील लोहार समाज व महाराष्ट्रातील सर्व लोहार समाज एकत्रित येऊन कार्यक्रमात उपस्थिती होती। समाजाच्या हिताचे प्रश्न चर्चेला घेण्यात आले। लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालेले आहे याच्यावर चर्चा करण्यात आली। तसेच लोहार समाजाला एसटी मध्ये समावेशासाठी हा मेळावा घेण्यात आला होता व लोहार समाजाला अन्नदान करण्यात आले। त्यावेळी लोहार समाजातील बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। त्यावेळी लोहार समाजातील दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून व लोहार समाजाचा न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्यावर विचारविनिमय करण्यात आला। या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला। प्रसंगी बोल महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रामलिंग कांबळे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला। यावेळी समाजाने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि हा विषय मला सरांनी सांगितलं की एकत्रीकरणाच्या विषयावर चर्चा चालू आहे। आता एकत्रीकरणाच्या विषयावर आपण बोललो नव्हतो। आता फक्त सरांनी म्हटल्याप्रमाणे जास्त काचकूट करण्यापेक्षा प्रत्येक विभागामधून किती मला सर 5 प्रत्येक विभागामधून 5 लोक किमान 5 म्हणजे प्रत्येक विभागामधून किमान 5 लोक निवडून पाठवायचे आणि ते कोणाकडे पाठवायचे सर कोणाकडे पाठवायचे आपण एक एक बघा आता आपण प्रायमरी बेस आहे आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे पण ते बेस कुठलं काय आहे त्याच्यावर जिल्ह्यामधून प्रत्येकी 4 किंवा 5 महत्वाचा मुद्दा असा आहे समाज एकसंघ व्हावा ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे। हे कोणत्या एकट्याची नाही आणि ही कल्पना पण एकट्याची म्हणून आहे। सगळ्यांनाच वाटते की महाराष्ट्रातील लोहार समाज बांधव एकत्र आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा कोणत्याही प्रकारची जी मागणी आहे ती मागणी मंजूर होऊ शकत नाही। या मताची सर्वजण सहमत आहेत असं मी समजतो किंवा तुम्ही नाही म्हणत असाल तर तुम्ही उभारून सांगावं तर मला मान्य नाही। कारण एकसंघ आपण राहिलो पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे। पण आपण काय करतो त्या त्या विभागापुरतच आपण विचार करतो आणि एकसंघ त्याच्या दृष्टीने विचार करत नाही। पण आतापर्यंत जे काही झालं ते जाऊया। आता सरांनी म्हटलं की बाबा प्रत्येक विभागातून 5-5 लोक